हॅलो मित्रांनो, मी नामदेव मेश्राम, हेल्थ प्रमोटर इंडस विवा हेल्थ सायन्स. मी ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये गांगलवाडी जवळ तळोदी गाव आहे, या गावामध्ये आलो आहे. तर या ठिकाणी मी पेशंटकडे आलो आहे ज्यांना तिसऱ्या स्टेजचं ब्रेस्ट कॅन्सर होतं. फार मोठी गाठ होती त्यावेळेस जेव्हा फर्स्ट टाइम यांना भेटलो. तर आज जवळपास 3 महिन्याच्या नंतर जवळपास यांना कसा रिझल्ट भेटला, बहुत ही बढिया रिझल्ट आलेला आहे, ते यांच्या तोंडून आपण ऐकूया. सांगा जी मॅडम, तुमचं नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माझं नाव रोशनी गिरीधर बनसोड. गाव सांगा. मुक्काम तळोदी, पोस्ट गांगलवाडी, तहसील ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर. बर, तुम्हाला किती महिन्याआधी कॅन्सर झाला म्हणून माहित झालं? मला 9व्या महिन्यामध्ये माहित झाला. 9व्या महिन्यामध्ये कॅन्सर आहे म्हणून माहित झालं. मग त्याच्यानंतर बायोप्सी रिपोर्ट घेतली, कन्फर्म झालं तुम्हाला कॅन्सर झाला म्हणून. तर मग त्याच्यानंतर तुम्ही बाकी नागपूरला कोणत्या हॉस्पिटलला वगैरे गेले? जामट्याला गेली, नॅशनल हॉस्पिटल, आणखी यम्सला गेली, तिथे घेतलेच नाही मला. आरएस मध्ये गेली, तिथे थोडीशी ट्रीटमेंट केली. पुन्हा तुकडोजी मध्ये पण गेले. आता तुम्ही आतापर्यंत किमो किती घेतले? 6. म्हणजे हे किमो कोणी घ्यायला लावले? डॉक्टरनी घ्यायला लावले की मी सांगितलं तुम्ही किमो घ्या? तुम्ही सांगितलं, पण ती ताई आता निघण्यासाठी त्यांनी सांगितलं घ्या. किमो घेणे खूप अतिशय आवश्यक असते. बरं, ज्यावेळेस किमो घेण्याच्या आधी आणि जे आयपल्स घेण्याआधी तुमचं जे गाठ होती ब्रेस्टला इथे, ते किती मोठी होती? खूप मोठी होती. अंदाजे तुमच्या हाताला सांगू शकता? असं एवढी होती काय? एवढी मोठी. अच्छा. तर आता 3 महिन्याच्या नंतर मी तुम्हाला आधी सजेस्ट केलं किमो पण घ्यावं लागेल आणि आयपल्स पण घ्यावं लागेल, बरोबर आहे. मधात एक आयकेअर पण बॉटल दिली आपण. तर आता 3 महिन्याच्या नंतर आता तुमची जे गाठ आहे किती प्रमाणात राहिली? थोडीशी आहे, बस कंचीच्या आकाराची है ना. तर आजच्या तारखेत तुम्हाला आयपल्स आणि जे आपण डॉक्टरी ट्रीटमेंट दोनही एक साथ आपण घेतल्या, तर आजच्या तारखेत तुम्हाला किती बरं झाल्यासारखं वाटतं? चांगलं बरं झाल्यासारखं वाटत आहे, एकदम थोडंसं म्हणजे चांगलं असं पहिल्याच्या पेक्षा न्यूज करून नाही आयकर्स असल्यामुळे शरीरात नाही का थोडीशी ताकद आहे. न जेवण करताही मी किमो घेत आहोत. जेवण तर किमोच्या दिवशी होतच नाही, डॉक्टर म्हणतात की जेवण करून या, पण मी उपाशीच पोटी किमो घेतो. त्याच्यामुळे एकच ग्लास पितो मी, तो म्हणजे आपला ग्लास आयपल्स, त्याच औषधीवरच मी थोडीशी स्ट्रॉंग असल्यासारखी वाटते. म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला किमोही घेतले तरी घेतल्यासारखे नाही वाटले, म्हणजे लूज नाही झाले, काही नाही, तुमच्या काही इफेक्ट झाला नाही. फक्त ते इंजेक्शन घेतल्यानंतर 2-3 दिवस थोडा दुखणार राहते, त्याच्यानंतर काहीच नाही वाटत. बरं, किमो घेत असताना आयपल्स प्यायला पाहिजे का? हो. आणि जर नाही पिलं तर काय होऊ शकतं? थोडीशी कमजोरी वाटते, कमजोरी होऊन जाईल किंवा पेशंट पूर्णपणे लूज होते, किंवा तो समोर वाचेल याची पण गॅरंटी राहत नाही, बरोबर आहे. तर आजच्या तारखेत तुम्हाला किती % बरं झाल्यासारखं वाटते? तरी आता 50%, 70% की 80%? 50%. एवढी मोठी गाठ होती ना तुम्हाला, तर मग एवढीशी राहिली तर 50% म्हणजे आता पूर्ण बरं होणार की नाही? आयपल्स जर नाही पिलं तर बरं होऊ शकता का? नाही, ते पाहिजेच. बंद करायची आयपल्स? नाही, आता सध्या नाही. केमो होतले, आयपल्स जर बंद केले, केमो जर घेतलं आणि आयपल्स जर बंद केलं तर लूज पडून जाईल. बरं, किमोने 100% बरे होऊ शकाल का? आयपल्स जर बंद केलं तर नाही, आयपल्स प्या लागेल, पुन्हा नव्याने रूपांतरित होईल ना तो. तर तुम्हाला 100% मी आयपल्स न बरं होईल असं वाटते का? 100% बरे व्हाल? ओके. बर, आता तुम्ही जे आतापर्यंत अनुभव घेतला आयपल्सचा, तो तुमचा अनुभव झाला, पण लोकांना काय संदेश द्याल की लोकांनी घेतलं पाहिजे का आयपल्स? घेतलंच पाहिजे ना. का घेतलं पाहिजे? काऊन आपल्याला बिमारी जर नष्ट करायची असेल तर घ्यावंच लागेल. आयपल्स शिवाय पर्याय नाही. नाही. आयपल्स 100% बरं करू शकते का? हो,
कमजोरी नाही काढू शकत, हा आपल्याला स्ट्रॉंग ठेवते, बरंही करू शकत. हा. आता बरं तुम्ही सगळं करत असताना सगळे काम करून घेता का पूर्ण घरचे? नाही पूर्ण काम म्हणजे आता म्हणजे घरचे सगळं म्हणजे काही घरचे जे आता प्रायमरी काम थोडेसे आहे भांडे कुंडे वगैरे आहे ते सगळे करतो. म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत लूज वगैरे किंवा खाटेवर झोपून नाही. असे नाही राहिले ना? नाही. अच्छा. मी तर लूज लोकांना पडते. काय संदेश प्रॉपरली काय द्याल की लोकांनी घेतलं पाहिजे हो आणि लोकांनी पिलं पाहिजे, याच्यामुळे 100% लोक कॅन्सर मुक्त होऊ शकतात का असं वाटतं होऊ तुम्हाला? शकतात. तुम्ही आता आयपल्स घेतलं त्याच्या अनुभवानुसार हो हो 100% बरे होऊ शकतात होऊ आयपल्स? शकतात. होऊ शकतात. तरी मी सांगितलं दवाखान्यामध्ये जातो ना हा त्यावेळेस मला विचारतात की ह्या बाटला कायच्या, तर मी सांगतो आयपर्स तुम्ही लूज पडत आहात, पण मी लूज नाही पडलो. हा त्या बाया म्हणतात तुझे केस नाही गेले, हा. तुम्ही ह्या औषधीनं नाही गेले. हा औषधीनं केसही नाही गेले, नाही तर मी लूज नाही पडली. मला हे औषधी मानली चांगली आहे. आयपल्स मुळे तुमचे काहीही केस नाही हो. किंवा लूज नाही झाले, बरोबर आहे? हम्म. तर आता तुम्ही 100% बरे व्हाल, बरं. तुम्हाला 100% वाटते, कारण की वाटते आता. मला माहित आहे की तुम्ही जेव्हा 15 दिवस 1 महिन्यामध्ये खूप दहशतीमध्ये होते, साहेब पण होते हो. आणि मला वारंवार भयानक हो ना. कॉल यायचे. आता तुमचा कॉल नाही येत, Call मलाही नाही. बरं वाटतं की आता पेशंट पेशंट छान बरा आहे. झाला. काही आहे ना बरोबर. तर छान की तुम्ही आम्हाला महत्वाची मेथीची माहिती दिली, त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद, आभार, थँक्यू. तुम्ही बंद करा. आम्हाला औषधी दिले